गुड मॉर्निंग सर्वांना. तर मस्त अशी दिवाळी झाली आहे. दिवाळीचा फराळसुद्धा खाऊन झाले आणि मुलांचं स्कूल चालू झाले. मुले देखील मुलांचं आवरून दिलं. मुलं स्कूलला गेली आणि त्याच्यानंतर बाहेर असं मस्त कवळं ऊन पडलं होतं. तर टेरेसवर आले. म्हणलं चला छोटी मोठी एक्सरसाइज करूया आणि खाल्लेलं दिवाळीचं फराळ किती कमी होतं ते बघूया. त्याच्यासाठी टेरेसवर वगैरे आले होते. म्हणलं चला आता थोडंसं वेट वाढलं आहे तर म्हणलं थोडं आहे तोपर्यंतच कमी करूया. कारण कसं आहे माहिती आहे का, वेट वाढलं की पुढचे हेल्थ इश्यूसुद्धा वाढतात आणि माझ्याबरोबर तेच होत चालले की माझं वेट वाढत चालले आणि त्यामुळे हेल्थ इश्यू वाढत चाललेत. तर टेरेसवर मस्त वॉक घेऊया म्हणलं आणि तुमच्याबरोबर देखील छान अशा गप्पा मारूया. खरं तर मी तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून थँक्यू म्हणाल, कारण मी जो गावाकडचे व्हिडिओ टाकले होते, आत्ता फराळाचे जे व्हिडिओ टाकले होते त्याला तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद दिला. खरं तर मला जो गावाकडचा मटणाचा व्हिडिओ होता आणि त्याला तो खूपच छान प्रतिसाद दिला. मला वाटलं नव्हतं की हा व्हिडिओला इतक्या अशा छान व्ह्यूज येतील आणि त्याच्याद्वारे इतके छान सबस्क्रायबर देखील ॲड होतील. आणि मला आता म्हणजे कळालं की तुम्हाला व्हिडिओ कशा पद्धतीचे आवडतात. ते एक आयडिया आली आहे मला आणि दिलेल्या प्रतिसादाबद्दल, दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून, अगदी मनापासून तुमचं सर्वांचं थँक्यू. आणि तुमची साथ, तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. कधी यश मिळेल माहीत नाही, कधी सक्सेस होईल यूट्यूबमध्ये ते देखील माहीत नाही, पण माझा जास्त करून कष्ट आणि मेहनत आणि तुमच्यावर विश्वास आहे. मी कष्ट करण्याची तयारी ठेवली आहे, मेहनत घेण्याची देखील तयारी ठेवली आहे. आणि मला माहिती आहे मी कष्ट आणि मेहनत ह्या दोघी गोष्टी जर घेतल्या तर तुमचा प्रतिसाद मला नक्कीच मिळणार आहे, तुमची साथ नक्कीच मिळणार आहे. कारण चॅनल नवीन असतानासुद्धा तुम्ही इतकं छान कमेंट्स करता, ते छान छान व्ह्यूज देखील येतात त्या व्हिडिओला. हे बघून खरंच खूप छान वाटलं. आणि ही अशी सकाळची सुरुवात तर होतच राहणार आहे आणि खूप छान वाटतंय. शांतता होती वातावरणामध्ये आणि पक्ष्यांचा जो आवाज आहे ना सकाळी ऐकण्याची जी मज्जा आहे ना ती खरंच वेगळी आहे. कारण दिवसभर अशी एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये, आवाज असा कानावर पडला, अशी शांतता, एक वेगळंच फील असतं. तुम्ही असं थोडासा एक स्वतःसाठी निवांत वेळ काढून बघा, खरंच खूप छान वाटतं. तर इथं वॉक वगैरे करून झालं, त्याच्यानंतर खाली आले. खाली आल्याच्या नंतर आता इथं आमचं चाललं होतं, एक छोटंसं वृंदावन आणलं होतं. आता गावाकडं सारखी मोकळी ढोकळी जागा नाही आहे, त्यामुळं इथं आहे ना छोटंसं वृंदावन आणलं होतं तुळशीसाठी. तर इथं ते अगोदर छोट्या कुंड्यांमध्ये तुळस होती, तर ते वृंदावनमध्ये असावी असं मला वाटत होतं. तर छोटंसं आणलं आहे जेणेकरून ते गॅलरीमध्ये ठेवता येईल. आणि इथं साहेबांचं तेच चाललं होतं, ते जे तुळशीचं रोपटं आहे ते लावायचं चाललं होतं. तर त्यांनी छान अशी काळी माती आणली आणि त्याच्यामध्ये अशी लावत होते रोपटं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असाच सपोर्ट राहू द्या आणि असंच व्हिडिओला छान छान लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. बाय.